फर्स्ट अँड सायन्स पार्ट 1च्या नवीन चॅप्टरला आज आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर नंबर 2, चॅप्टरचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तुमच्या सायन्स मधला हा खूप महत्त्वाचा चॅप्टर समजला जातो, कारण या चॅप्टरमध्ये तुमचं इंट्रोडक्शन होणार आहे पिरियॉडिक टेबल सोबत. पिरियॉडिक टेबल हे नाव तुम्ही नक्कीच कुठेतरी ऐकलेलं असेल. पिरियॉडिक टेबल म्हणजे काय असतं? एक टेबल असतो किंवा मी असं बोलेल एक अरेंजमेंट असते की ज्यामध्ये आपल्याला माहित असणारे सगळे एलिमेंट एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये, पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये किंवा काहीतरी लॉजिकच्या बेसिसवरती अरेंज केलेले असतात. अशा टेबलला आपण बोलतो पिरियॉडिक टेबल. ओके, सो आता हा पिरियॉडिक टेबल कसा बनलेला आहे किंवा त्यामध्ये काय लॉजिक आहे किंवा एलिमेंटचं ग्रुपिंग कसं केलं गेलेलं आहे, एखादा एलिमेंट ह्याच पोझिशनला का प्रेझेंट आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. बट पिरियॉडिक टेबलकडे सरळ मूव्ह होण्याआधी आपण काही थेरीज किंवा काही लॉसचा अभ्यास करणार आहोत, कारण पिरियॉडिक टेबल हा ॲज इट इज बनलेला नाही. तो पिरियॉडिक टेबल बनण्यामागे किंवा पिरियॉडिक टेबल इंट्रोड्यूस होण्याआधी सुद्धा बऱ्याचशा थेरीज देण्यात आलेल्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशनच्या. मग त्या थेरीजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळले किंवा काहीतरी डिमेरिट्स होते, ते ओव्हरकम करण्यासाठी नेक्स्ट थेरी देण्यात आली आणि असं करत करत हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनलेला आहे. सो पिरियॉडिक टेबलचा सरळ अभ्यास करण्याआधी आपण त्याच्या हिस्ट्री सुद्धा समजून घेणार आहोत, म्हणजे या आधी कोणत्या थेरीज देण्यात आल्या, कोणते लॉस देण्यात आले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो छोटा चॅप्टर आहे, यामध्ये आपल्याला अजून अशा 3 थेरीज बघायच्या आहेत. त्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा पिरियॉडिक लॉ काय त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण हा पिरियॉडिक टेबल किंवा याचा स्ट्रक्चरचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे? सोपा चॅप्टर आहे. सो लेट स्टार्ट चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे एलिमेंट या वर्डचा मिनिंग काय असतो आणि क्लासिफिकेशनची गरज काय असते. ठीक आहे, एलिमेंट म्हणजे काय? आपण प्रिव्हियस क्लासमध्ये एलिमेंट, कंपाऊंड या शब्दांचा अर्थ बघितला किंवा या टर्मचा अर्थ बघितलेला. एलिमेंट म्हणजे काय असतो? एलिमेंट असतो असा सबस्टन्स किंवा आपण असं बोलू शकतो सिम्पलेस्ट सबस्टन्स असतो, असा सबस्टन्स की ज्याचं फर्दर दुसऱ्या एका सबस्टन्समध्ये ब्रेकडाऊन करणं पॉसिबल नसतं. ठीक आहे, म्हणजे सबस्टन्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. एखादा सबस्टन्स आहे तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण बोलतो एलिमेंट. सिम्पलेस्ट का? कारण त्याचं फर्दर दुसऱ्या एखाद्या सबस्टन्समध्ये ब्रेकडाऊन करणं पॉसिबल नसतं, त्याला आपण बोलतो एलिमेंट. किंवा आपण असंही बोलू शकतो एलिमेंट जे आहे हे नेहमी एकाच प्रकारच्या ॲटमचे बनलेले असतात. ठीक आहे, एलिमेंटमध्ये एकाच प्रकारचे ॲटम प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल कॉपर हा एक एलिमेंट आहे, कॉपर हा एक एलिमेंट आहे. त्यानंतर गोल्ड हा सुद्धा एक एलिमेंट आहे. जर तुम्ही गोल्डचा एखादा पीस कन्सिडर केला त्यामध्ये सगळे गोल्डचेच ॲटम असणार आहे, त्याचं फर्दर ब्रेकडाऊन पॉसिबल नाही, म्हणून आपण बोलू शकतो की गोल्ड हा काय? गोल्ड इज अन एलिमेंट. ठीक आहे, एलिमेंट क्लिअर आहे. सो एलिमेंट इज अ सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू एनी अदर सबस्टन्सेस. असा सबस्टन्स की ज्याचा फर्दर दुसऱ्या सबस्टन्समध्ये ब्रेकडाऊन करणं पॉसिबल नसेल, त्याला आपण बोलतो एलिमेंट. बेसिक पार्ट ऑफ एलिमेंट इज अन ॲटम. ॲटम म्हणजे काय? ज्यामध्ये असतो प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता ह्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची गरज का पडली? क्लासिफिकेशनची इन जनरल गरज का असते हा टॉपिक आपण डिस्कस केलेला. मेटल नॉन मेटलचे ज्यावेळेस आपण प्रॉपर्टीज अभ्यास करत होतो किंवा मेटल नॉन मेटल हे क्लासिफिकेशन का झालं त्यावेळेस आपण हा पॉईंट घेतलेला. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं शॉपिंगचं. आठवत असेल तुम्हाला? सपोज तुम्ही जर शॉपिंग करायला गेले, तुम्ही सगळं सामान घेऊन आले, मग घरी आल्यानंतर ह्या बॅग्स तुम्ही ॲज इट इज ठेवता का? नाही. आपण काय करतो? त्या बॅगांमध्ये असणारं सामान आपण क्लासिफाय करतो किंवा सेग्रिगेट करतो किंवा सेपरेट करतो किंवा ते ग्रुपच्या फॉर्ममध्ये ठेवतो. फॉर एक्झाम्पल किचनमध्ये असणार काही सामान असेल किंवा किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आपण किचनमध्ये ठेवतो. कपडे असतील ते आपण बेडरूममध्ये ठेवणार. स्टेशनरीचं सामान असेल ते आपण तिसऱ्या ठिकाणी ठेवणार. हे आपण सेग्रिगेशन किंवा सेपरेशन किंवा क्लासिफिकेशन का करतो? जेणेकरून नेक्स्ट टाइम मला एखादी वस्तू पाहिजे असेल तर ती मला लगेच मिळेल किंवा मला अंदाज येईल की माझ्या घरामध्ये कोणत्या वस्तूचा स्टॉक किती आहे. सो याचा पर्पज काय असतो की मला माझ्या ईजसाठी किंवा माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मी क्लासिफिकेशन केलेलं आहे. खूप आधी ज्यावेळेस एलिमेंट एक आता सध्या आपल्याकडे 118 एलिमेंट प्रेझेंट आहे, बट खूप आधी हे एलिमेंट्स एवढे सगळे एकाच वेळेस सगळे एलिमेंट इन्व्हेंट नव्हते झालेले किंवा डिस्कवर नव्हते झालेले. एलिमेंट हळूहळू इन्व्हेंट होत गेले. सगळ्यात आधी खूप वर्षांआधी 30 एलिमेंट्स अराउंड प्रेझेंट होते. अप्रॉक्सिमेटली 30 एलिमेंट्स प्रेझेंट होते. मग एलिमेंट्सचा अभ्यास कसा केला जायचा? एक एलिमेंट घेतला, त्याचा अभ्यास केला, त्याची फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला, केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केला. दुसरा एलिमेंट घेतला, त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. बट हळूहळू हा जो नंबर आहे हा नंबर वाढत गेला. 30% हा नंबर इन्क्रीज झाला अप टू 118. आता तुम्ही विचार करा, एवढे सगळे एलिमेंट्स आहे, प्रत्येक 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंटचं स्टडी करणं पॉसिबल ऑब्व्हियसली नव्हतं. म्हणून त्यावेळेस असा विचार करण्यात आला की एवढे सारे एलिमेंट प्रेझेंट आहे, याचा अभ्यास आपण कसा करू शकतो? तर आपण याला काही क्लासिफाय करू शकतो का किंवा याला आपण ग्रुपच्या फॉर्ममध्ये डिवाइड करू शकतो का? ग्रुपच्या फॉर्ममध्ये डिवाइड करायचं म्हणजेच काय? काहीतरी प्रॉपर्टीच्या बेसिसवरती आपण याला अरेंज करू शकतो का किंवा क्लासिफाय करू शकतो का? आणि म्हणून एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची नीड समोर आली. सो क्लासिफिकेशन कसं केलं पाहिजे त्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट करण्यात आला की ज्यामध्ये एलिमेंटला मेटल आणि नॉन मेटल ह्या 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलं. मेटल काय असतं, नॉन मेटल काय असतं, या सगळ्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास सुद्धा आपण केलेला आहे. सो फर्स्ट अटेम्प्ट होता की एलिमेंटला मेटल
आणि त्याच्या ऑपोजिट प्रॉपर्टी असणाऱ्या नॉन मेटलमध्ये डिवाइड करणं. त्यानंतर तिसरा एक ग्रुप इंट्रोड्यूस झाला ज्याला आपण बोलतो मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे काय, असे एलिमेंट असतात किंवा असे सबस्टन्सेस असतात की ज्याच्या प्रॉपर्टी मेटल आणि नॉन मेटलच्या इन बिटवीन असतात. ते एक्झॅक्टली मेटल सुद्धा नसतं, नॉन मेटल सुद्धा नसतात. सो त्याला आपण बोलतो मेटलॉइड. सो इनिशियल क्लासिफिकेशनचा अटेम्प्ट काय होता, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. बट यानंतर यामध्ये सुद्धा बघितलं गेलं की मेटल वाईड रेंज आहे, नॉन मेटलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सबस्टन्सेस किंवा एलिमेंट्स प्रेझेंट आहे. म्हणून या व्यतिरिक्त अजून काही क्लासिफिकेशनची मेथड आहे का, किंवा अजून एखाद्या दुसऱ्या पॅरामीटरच्या बेसिसवरती किंवा प्रॉपर्टीच्या बेसिसवरती आपण हे क्लासिफिकेशन करू शकतो का. आणि ह्या प्रयत्नामधूनच बऱ्याचशा थेरी म्हणण्यात आला. ज्यामध्ये पहिली थेरी होती डोब्रायनस ट्रायड. तर ह्या डोब्रायनस ट्रायडचा अभ्यास आपण करणार आहोत. समजलं आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं. सगळ्यात आधी आपण एलिमेंट म्हणजे काय ते बघितलं, क्लासिफिकेशनची गरज काय असते ते आपण बघितली. अगदी खूप सुरुवातीला कशा पद्धतीने एलिमेंटला क्लासिफाय केलं गेलेलं, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. बट यामध्ये सुद्धा वाईड रेंज ऑफ एलिमेंट किंवा वाईड रेंज ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट होते. म्हणून मग आता क्लासिफिकेशनच्या अजून दुसऱ्या काही मेथड्स आहे का यावरती सायंटिस्टने काम केलं आणि त्यामधूनच बऱ्याचशा थेरीज किंवा बरेचसे लॉ इंट्रोड्यूस झाले. त्यामधला पहिला लॉ होता किंवा पहिली थेरी होती ज्याला आपण बोलतो डोब्रायनस ट्रायड. काय बोलतात त्याला, डोब्रायनस ट्रायड. सो डोब्रायनस ट्रायड, ट्रायड म्हणजे काय, ग्रुप ऑफ 3. ठीक आहे, आपण इथे एलिमेंटचा विचार करतो म्हणजे ट्रायड म्हणजे काय असणार आहे, 3 एलिमेंटचा ग्रुप. सो डोब्रायनस ट्रायड काय होतं, इट इज अ रूल ऑफ 3. 3 एलिमेंट कन्सिडर केलेला आहे म्हणून याला बोलतो रूल ऑफ 3. सो डोब्रायनस ट्रायड काय सांगतो, सगळ्यात आधी डोब्रायनस ट्रायड यामध्ये डोब्रायनर काय आहे, डोब्रायनर हे एका सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे, डोब्रायनर हे एका सायंटिस्टचं नाव आहे. ही वॉज जर्मन सायंटिस्ट. जर्मन सायंटिस्टचं नाव आहे. हे ट्रायल प्रपोज करण्यात गेले 1817 मध्ये. ठीक आहे, 1817 मध्ये हा ट्रायल प्रपोज करण्यात आलेला. यामध्ये डोब्रायनरनी काय थेरी प्रपोज केली, त्यांनी काय केलं, त्या जेवढे एलिमेंट प्रेझेंट होते त्या सगळ्या एलिमेंटचा विचार केला आणि त्यामध्ये त्याने बघितलं की ज्या एलिमेंटची प्रॉपर्टी सिमिलर आहे अशा एलिमेंटला मी ग्रुप करू शकतो का. ठीक आहे, काय जेवढे एलिमेंट आहे त्याचा त्यांनी विचार केला आणि बघितला की यामध्ये असणार कोणत्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर आहे. तर ह्या सिमिलर प्रॉपर्टीज असणाऱ्या 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केला. ठीक आहे, कसला ग्रुप केला, 3 एलिमेंटचा. फॉर एक्झाम्पल एक एलिमेंट होता ए, एक होता बी आणि एक होता सी. हे असे 3 एलिमेंट त्याला दिसले की ज्याच्या प्रॉपर्टीज सारख्या आहे. त्यांनी काय केलं, त्याचा ग्रुप केला. ग्रुप केल्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे 3 एलिमेंट आहे याला एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ठीक आहे, कशामध्ये अरेंज केलं, ऑर्डरमध्ये. ऑर्डर कशाच्या बेसिस वरती डिसाईड झाली होती, ऑर्डर डिसाईड झालेली या 3 एलिमेंटच्या ऍटॉमिक मासेस वरती. ठीक आहे, त्यामुळे त्याने काय केलं, सगळ्यात आधी लेट्स से ए चा ऍटॉमिक मास बी आणि सी पेक्षा कमी होतं, बी चा ऍटॉमिक मास ए पेक्षा जास्त सी पेक्षा कमी आहे आणि सी चा ऍटॉमिक मास या दोघांपेक्षाही जास्त आहे. तर त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज सारख्या त्यांचा ग्रुप केला. त्यानंतर त्याने त्यांना इन्क्रीजिंग ऍटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये अरेंज केला. ऍटॉमिक मासचा अर्थ समजतो, ऍटॉमिक मास ऑफ एलिमेंट म्हणजे काय, त्या एलिमेंटमध्ये असणाऱ्या ऍटमचा ऍव्हरेज मास किंवा मास त्याला आपण बोलतो ऍटॉमिक मास. सो त्यांनी काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केला आणि यावरून त्यांनी काय कन्क्लुजन केलं की ज्यावेळेस आपण असे अरेंजमेंट करतो तर हा जो मध्ये असणारा एलिमेंट आहे मिडल एलिमेंट, या मिडल एलिमेंटचं म्हणजेच बीचं ऍटॉमिक मास जे असणार आहे हे ऍटॉमिक मास हे जे साईडचे 2 एलिमेंट आहे ना याच्या ऍटॉमिक मासच्या ऍव्हरेज एवढं होतं. ऍव्हरेज किंवा मीनचा अर्थ समजतो, 2 एलिमेंट आहे ए आणि सी, याचा आपण ऍव्हरेज कसं फाइंड करणार, ए चा ऍटॉमिक मास, सी चा ऍटॉमिक मास, 2 एलिमेंट आहे सो डिवायडेड बाय 2. सो बी चा ऍटॉमिक मास हे नेहमी हे जे 2 साईडचे एलिमेंट असणार आहे याच्या ऍटॉमिक मासच्या ऍव्हरेज एवढं असतं. याला आपण बोलतो डोब्रायनस ट्रायड किंवा या थेरीला आपण बोलतो किंवा ह्या रूलला आपण बोलतो डोब्रायनस ट्रायड. ठीक आहे, ऍव्हरेजचा अर्थ समजतो. ऍव्हरेज म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे 5 नंबर्स आहे ए बी सी डी ई, याचा जर मला ऍव्हरेज फाइंड करायचं असेल तर मी काय करणार, या सगळ्यांचे ऍडिशन करणार. किती रिडिंग्स आहे किंवा किती नंबर्स आहे 1 2 3 4 5 त्याला 5 ने मी डिवाइड करणार. अशा पद्धतीने आपण ऍव्हरेज किंवा मीन फाइंड करतो. इथे आपल्याला 2 एलिमेंटचा ऍव्हरेज फाइंड करायचा असो, त्यांचे ऍडिशन ए प्लस सी डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग दॅट इज 2. सो याला आपण बोलतो डोब्रायनस ट्रायड. समजलं काय, डोब्रायनस ट्रायड जेवढे एलिमेंट माहिती होते त्यामध्ये त्यांनी बघितलं की कोणत्या एलिमेंटची प्रॉपर्टी सारखी आहे. मग सारखी प्रॉपर्टी असणार 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप बनवला. या ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट त्यांनी अरेंज केले इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. यावरून त्याने असं कन्क्लूड केलं की ह्या सिस्टीममध्ये किंवा या अरेंजमेंटमध्ये मध्ये असणारा जो एलिमेंट आहे त्याचा ऍटॉमिक मासची व्हॅल्यू कशाशी इक्वल असणार आहे, साईडला जे 2 एलिमेंट आहे त्यांच्या ऍटॉमिक मासच्या ऍव्हरेज एवढी असणार आहे आणि यालाच आपण बोलतो डोब्रायनस ट्रायड. डोब्रायनर हे सायंटिस्टचं नाव आहे. ट्रायड म्हणजे काय, ग्रुप ऑफ 3 किंवा ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ओके, थेरी बघूया आपण काय सांगितलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू ऍटॉमिक मास. तेव्हा आपण असं बोलू शकतो की थेरीमध्ये काय सांगण्यात आलं की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहे
हे त्याच्या ॲटॉमिक मासवर डिपेंड करतं. ओके, so elements with similar chemical properties can be grouped in set of three elements in set of three called as triad. Element with similar chemical properties can be grouped in set of three that is called as triad. तीनचा सेट बनवला त्याला मी बोलणार ट्रायड. ओके, अगदी सिंपल आहे. when arranged in increasing order of atomic masses, त्यानंतर ह्या ट्रायडला किंवा ह्या एलिमेंटला मी increasing atomic massच्या ऑर्डर मध्ये जर अरेंज केलं, then atomic mass of middle element is approximately equal to average of other two. ठीक आहे, इथे approximatelyचा साइन दिलेला आहे म्हणजे काय एक्झॅक्ट व्हॅल्यू नसणार आहे. याचा अर्थ काय असतो approximately, एक्झॅक्ट व्हॅल्यू ही नाहीये. सो approximately ही बाकीच्या दोन एलिमेंटच्या ऍव्हरेज एवढी असणार आहे. यालाच आपण बोलतो डोब्रानस ट्रायड. सो एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज कॅन बी अरेंज्ड इन ग्रुप ऑफ 3 आणि त्यासाठी एक्झाम्पल घेतलेलं आहे 3 एलिमेंट लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम या तिघांच्या प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहे म्हणून ते तिघ एकत्र ग्रुप केले. त्यानंतर त्याला अरेंज केलेलं आहे इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. फॉर एक्झाम्पल लिथियमचा जर मी विचार केला, लिथियमचा ॲटॉमिक मास असतं 6.9. ठीक आहे, त्यानंतर सोडियमचं असतं 23 आणि पोटॅशियमचं असतं 39.1. आता यामध्ये ट्रायडच्या अकॉर्डिंग किंवा ह्या थेअरीच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणू शकतो, मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास जे आहे या दोघांच्या ॲव्हरेज एवढं असणार आहे. या दोघांचा ॲव्हरेज म्हणजे काय 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 किती असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 46/2. 46/2 म्हणजे किती आला 23. 23 हे कसला ॲटॉमिक मास आहे, मिडलमध्ये असणारा एलिमेंट म्हणजे सोडियमचा मास आहे. तर अशा पद्धतीने ही थेअरी इथे ॲप्लिकेबल होती. या व्यतिरिक्त सुद्धा अजून 2 एलिमेंटचा सेट इथे दाखवलेला आहे, ज्यामध्ये सेकंड सेट मध्ये दिलेलं आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, कॅल्शियम, एसआर अँड बीए. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बीए म्हणजे काय बेरियम. यामध्ये कॅल्शियमचं ॲटॉमिक मास असतं 40.1, स्ट्रॉन्टियमचं ॲटॉमिक मास असतं 87.6 आणि बेरियमचं असतं 137.3. याला सुद्धा ॲटॉमिक मासची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर अरेंज केलं तर पहिला काय असणार आहे कॅल्शियम, त्यानंतर नेक्स्ट असणार आहे एसआर आणि त्यानंतर नेक्स्ट असणार आहे बीए. ठीक आहे, या तिघांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे, त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस मध्ये अरेंज केलं. आता काय पाहिजे इथे आपल्याला, हा जो मिडल एलिमेंट आहे याच्या ॲटॉमिक मासची व्हॅल्यू ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज एवढी आली पाहिजे. सो कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1 आणि बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3. याचा जर मी ॲव्हरेज घेतलं ही व्हॅल्यू किती असणार आहे 0.4177/2. ही व्हॅल्यू किती असणार आहे 88.7. सो मिडलचा जो एलिमेंट होता त्याचा ॲटॉमिक मास किती आला पाहिजे 88.7. सो 88.7 व्हॅल्यू आली आहे आणि एसआरचा ॲटॉमिक वेट किती आहे 87.6. जसं आपण बोललो की आपण असा सिम्बॉल यूज केलेला आहे म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही, अप्रॉक्सिमेटली इक्वल असणार आहे. बी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ॲव्हरेज ऑफ रिमेनिंग 2. ठीक आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यू 87.6, ही व्हॅल्यू आली 88.7. जवळपासचे नंबर आहे, त्यामुळे इथे सुद्धा हा लॉ किंवा ही थेरी प्रूव्ह होत आहे. त्याच पद्धतीने अजून एक तिसरी क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन. क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5, ब्रोमिनचा आहे 79.9 आणि आयोडीनचा आहे 126.9. याला अरेंज करायचा 2 एनच्या एलिमेंटचा ॲव्हरेज घ्यायचा, ॲटॉमिक मासचा ॲव्हरेज घ्यायचा. ती व्हॅल्यू मिडलला असणाऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास सोबत अप्रॉक्सिमेटली इक्वल पाहिजे. फॉर एक्झाम्पल बीआर साठी 79.9 आहे आणि कॅल्क्युलेशननी आपल्याला मिळालं 81.2. व्हॅल्यू जवळपासच्या आहे, त्यामुळे इथे सुद्धा हा लॉ ऍप्लिकेबल आहे. बट असं नाही की हा लॉ किंवा ही थेरी प्रत्येक 3 एलिमेंटच्या ग्रुपसाठी ऍप्लिकेबल होती. फॉर एक्झाम्पल एक नेक्स्ट सेट जर आपण कन्सिडर केला, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्टियम. ओके, आपण हे जर 3 एलिमेंट कन्सिडर केले, या 3 एलिमेंटच्या सुद्धा प्रॉपर्टीज सारख्या आहे. यांना जर आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग अरेंज केलं तर सिक्वेन्स असणार आहे Mg, Ca अँड Sr. यामध्ये Mg मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास आहे 24.3, कॅल्शियमचा आहे 40.1 आणि स्ट्रॉन्टियमचा आहे 87.6 जे आपण इथे कन्सिडर केलेलं. या तिघांच्या प्रॉपर्टीज तर सारख्या आहे. मग ह्या ट्रायडच्या अकॉर्डिंग आपल्याला काय मिळालं पाहिजे, मिडलचा जो एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज एवढा मिळाला पाहिजे. सो ज्यावेळेस आपण मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्टियमचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास ॲव्हरेज फाइंड करू त्यावेळेस ती व्हॅल्यू येते 55.95. सो मिडलची जी व्हॅल्यू आहे कॅल्शियम किंवा मिडलचा जो एलिमेंट आहे कॅल्शियम त्याचा ॲटॉमिक मास याच्या जवळपास तरी पाहिजे, बट कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आपण कन्सिडर करतो 40.1 आणि 55.95. खूप ह्यूज डिफरन्स आहे यामध्ये. त्यामुळे याचाच अर्थ काय आपण असं बोलू शकतो की या ठिकाणी ही थेरी काम करत नाहीये किंवा डोब्रानस ट्रायड या ठिकाणी फेल होत आहे. सो दिस इज नॉट अ ट्रायड. ओके, म्हणून या
ह्या थेअरीचे किंवा ह्या रूलचे काय लिमिटेशन्स होते? फर्स्ट लिमिटेशन, ओनली फ्यू एलिमेंट्स कुड बी ग्रुप्ड इन दिस वे. जसे आपण बघितलं की ह्या एलिमेंटचं ग्रुपिंग पॉसिबल झालं, या एलिमेंटचं ग्रुपिंग पॉसिबल झालं नाही, त्यामुळे आपण बोलू शकतो की फक्त काही एलिमेंट्स होते की जे आपल्याला ह्या मेथडचं यूज करून ग्रुप करता येत होते. कुड नॉट क्लासिफाय ऑल नोन एलिमेंट्स. त्यावेळेस माहीत असणारे सगळे एलिमेंट्स सुद्धा ह्या लॉजिकनी किंवा ह्या बेसिसवरती क्लासिफाय करता आले नाही. फॉर एक्झाम्पल दिस. ठीक आहे, तर हे होतं ऑल अबाउट डोब्रानस ट्रायड. समजलं काय काय बघितलं आपण? डोब्रानस ट्रायड, 3 एलिमेंटचा सेट करायचा. हे एलिमेंट कसे डिसाईड केलेले आहे की ज्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहे. त्यानंतर त्याला अरेंज करायचं इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. मधल्याचा ॲटॉमिक मास साईडच्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज एवढं असणार आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल असणार, एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही. सो त्यासाठी आपण 3 एक्झाम्पल बघितले. बट ह्या मेथडचे सुद्धा किंवा ह्या लॉचे लिमिटेशन काय होते की त्यावेळेस माहीत असणाऱ्या सगळ्या एलिमेंटला ह्या बेसिसवरती क्लासिफाय करता आलं नाही. फक्त काही एलिमेंट किंवा प्रेझेंट असणारे काही एलिमेंट आहेत तेच फक्त आपण ह्या पद्धतीने ग्रुप करू शकलो. बऱ्याचशा एलिमेंट्सला हे लॉजिक अप्लिकेबल नव्हतं. फॉर एक्झाम्पल MgCa आणि SR हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे एक्झाम्पल इथे देऊ शकता.